नमस्कार मित्रांनो. खूप जण घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. प्रत्येक जणांना अपेक्षा आहे, की माझ्या घरकुलाचा हप्ता कधी येईल? परंतु काही जणांना माहीत नसतं, की घरकुलाचे तुमचे हप्ते अगोदर किती पडलेत? पुढचा हप्ता वेटिंगवर आहे का? हप्ता जर पडलेला असेल, तर कोणत्या बँकेमध्ये पडला? या सर्व गोष्टीची माहिती आपण घरकुलच्या स्टेटसमधून पाहू शकतो. कारण खूप जणांना माहीत नाही, की घरकुलचं स्टेटस कसं चेक करायचं? आणि खूप आणि साध्या पद्धतीनं आपल्याला पाहता येईल. जिओ टॅगिंगचे फोटो आपले दिसालेत का? कारण आपलं जिओ टॅगिंग झालं आहे का नाही खूप जणांना माहीत नसतं. कारण फोटो जोपर्यंत दिसत नाहीत तोपर्यंत जिओ टॅगिंग झालं आहे का नाही खूप जणांना कळत नसतं. त्यामुळे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी माहिती देणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा, की तुमच्या घरकुलाचं स्टेटस सर्व माहिती ओपन होईल. फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, की तुम्हाला घरकुलाचं स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याशिवाय तुम्हाला हे घरकुलाचं स्टेटस पाहता येणार नाही. त्यामुळे तुमचं घरकुलाचं रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही ग्रामपंचायतमधून घेऊ शकता किंवा ऑनलाईनही तुम्ही काढू शकता. आणि कसं पाहायचं ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. खूप व्हिडिओ व्यवस्थित पहा, तुम्हाला पाहता येईल. सर्व माहिती तुमच्या घरकुलाच्या हप्त्याच्या याच्यामध्ये दिसेल. पहिला हप्ता किती तारखेला पडला, कधी पडला, कोणत्या बँकेत पडला, जिओ टॅगिंगचे फोटो, जिओ टॅगिंग झालं आहे का नाही, हेही आपल्याला ह्या स्टेटसमधून पाहता येईल. काय नाही, तुम्ही फक्त काय करा, क्रोम ब्राउझर ओपन करा अथवा गुगल ओपन करा आणि इथे फक्त आवाज सॉफ्ट NIC इन या वेबसाईटवर क्लिक करा. आपल्याला आता मी ओपन करतो आहे. मी टाकलो आहे गुगलला, की आवाज सॉफ्ट NIC इन. आता ह्याच्यानंतर हे लिंक ओपन होईल. या लिंकनंतर इथं आवाज सॉफ्ट जे नाव आहे, त्या आवाज सॉफ्टला आपल्याला क्लिक करायचं. मी क्लिक करतो आहे, तुम्ही पाहत राहा. आता मी क्लिक केलं आहे. आता याच्यानंतर प्रोसेस काय येईल पहा. इथं आलेलं आहे, पूर्ण ओपन झालेलं आहे, की प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण ग्रामीण विकास मंत्रालय, प्रधानमंत्री आवास योजना. याच्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला. इथं खाली आल्यानंतर इथं होल्डर्स किंवा एंटर रजिस्ट्रेशन नंबर, इथं 2 ऑप्शन आहेत. आपल्याला इथं काय करायचं, रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा. अगदी सोपी पद्धत आहे. कुठं जास्त मध्ये जायची गरज नाही, काय नाही. आता आपण इथं काय करू, रजिस्ट्रेशन नंबर टाईप कॅपचा काढून टाकून परत सबमिटला क्लिक करायचं आपल्याला. आता आपण सुरुवातीला काय करू, आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकून घेऊयात. रजिस्ट्रेशन नंबर अगदी व्यवस्थित टाकायचा आपल्याला. मी टाकून घेतोय, तुम्ही पहा. व्हिडिओ स्किप न करता पहा व्यवस्थितपणे. सगळ्यांना आपलं घरकुलाचं स्टेटस चेक करता येईल. आता मी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतला मित्रांनो. तुम्हीही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. इथं टाईप कॅपच्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आता टाईप कॅपच्यामध्ये तुम्हाला हा कॅपचा जो दिलेला आहे हा बाजूला, तो कॅपचा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. मी टाकून घेतो, तुम्ही पहा व्यवस्थित. जसा आहे तसा कॅपचा पूर्ण तसाच टाकायचा आपल्याला, याच्यात चूक करायची नाही आहे. व्यवस्थितपणाने कॅपचा आपण टाकून घ्या. थोडीही चूक होता कामा नये कॅपचा टाकताना. व्यवस्थितपणाने टाकून घ्या तुम्ही. जो कॅपचा इथं दिलेला आहे तोच कॅपचा आपल्याला इथं टाकायचा आहे. मी आता टाकून घेतला कॅपचा. याच्यानंतर काय करायचं, आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं मित्रांनो. ज्यांचे घरकुलाचे हप्ते आलेले नाहीत, ज्यांचे जिओ टॅगिंग झाले का नाही चेक करा. कसं पाहायचं, घरकुलाचे हप्ते किती पडलेत, किती तारखेला पडलेत, कोणत्या बँकेत पडलेत, DBT कोणत्या बँकेला लिंक आहे, सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओच्या मधून आपण समजणार. फक्त रजिस्ट्रेशन नंबर टाकायचं, कॅपचा टाकायचा आणि सबमिटला क्लिक करायचं. तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्या घरकुलच्या हप्त्याची येऊन जाईल. आता मी सबमिटला क्लिक करतो. क्लिक केले. आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आलेली आहे. तुमचं राज्य कोणतं येईल, जिल्हा कोणतं येईल, गाव कोणतं येईल, त्याच्यानंतर तुमचं नाव येईल, रजिस्ट्रेशन नंबर येईल, पूर्ण तुमच्या फॅमिलीमधले
वडिलांचं नाव असो, पतीचं नाव असो, महिलेच्या नावावर असल्यानंतर फॅमिली मेंबर येईल, परत मेंबर आय डी येईल, रजिस्ट्रेशन फायनान्शियल इयर येईल, कधी तुमचं घरकुल मंजूर झालं तर मेंबर आय डी येईल, त्यांचं नरेगा जॉब कार्ड नंबर येईल, त्याच्यानंतर हाऊस स्टेटस, लेंटल लेवल, तुमची जी लेवल आहे त्या लेवलच्या हप्त्याची तुम्हाला तिथे दाखवण्यात येईल. कारण पुढचा हप्ता जो आहे तो लेंटल लेवलचा असतो. तो लेंटल लेवलचा हप्ताच्या प्रतीक्षेत असलेल्याच्या ह्याची संपूर्ण माहिती येणार आहे. तुमचा अकाउंट नंबर, बँक, स्टेट बँक, व्हेरीफाईड ब्रँचचं नाव इथं येईल. परत अकाउंट स्टेटस व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. कारण अकाउंट स्टेटस जर व्हेरीफाईड असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता हा वर्ग केला जातो. ऑथराइज्ड बाय UID अँड व्हेरीफाईड बाय प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या ज्या माहिती आहे पूर्ण स्टेटस, आधार स्टेटस पूर्ण तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर सँक्शन अँड कंप्लिशन डिटेल्स, हे संपूर्ण सँक्शनचा नंबर येईल तुमचं टोटल. त्याच्यानंतर बघा 6/5/2025 ते 10/2026 पूर्ण डेट इथे येईल. इथं जितकी माहिती आहे तुमची जी अगोदरची, कारण घरकुलाची टोटल रक्कम किती आहे 1,20,000 कॅश विड्रॉल, त्याच्यानंतर हप्त्याची तारीख. आता इथं सगळे हप्ते दिसू लागलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इन्स्टॉलमेंट फायनान्शियल इयर, आता पाहू शकता की 30,000चा हप्ता पडलेले दिसत आहे. मी आज हा व्हिडिओ बनण्याचं कारण म्हणजे खूप जणांचे हप्ते जे तटलेले होते त्यांचे ते हप्ते आता पडायला सुरुवात झाली आहे. तुम्ही तारीख पाहू शकता, 5/1/2026 हा 30 तारखेला हप्ता जमा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. कारण मी याच्या अगोदरही सांगितलेलं होतं की हप्ते पडायला सुरुवात होईल. आता आपण हे स्टेटस चेक करायच्यासाठी व्हिडिओ बनलेला आहे, परंतु खूप जण प्रतीक्षा करतायत की हप्ता कधी जमा होईल. तरी हप्ता आता दाखवायला सुरुवात झाली आहे. पहिला हप्ता 15,000चा, दुसरा हप्ता 70,000चा, तिसरा हप्ता 30,000 रुपयाचा. तारीखसुद्धा तुम्ही पाहू शकता 5/1/2026. 5/1/2026ला हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला हप्ता पडला आहे का नाही, जिओ टॅगिंग झालं आहे का नाही, ही संपूर्ण माहिती आपल्याला स्टेटसमधून पाहता येते. तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती आहे. तुम्हीही तुमचं पाहू शकता. लेंटल लेवल, जेवढी साईड आहे, अगोदर दिलेले फोटो सर्व दिसू शकतं. जिओ टॅगिंग झाल्यानंतर हे फोटो दाखवायलाही सुरुवात होत असते आणि ते दिसत असतात. त्यामुळे ज्यांना कुणाला अजून घरकुलाचं स्टेटस पाहायचं आहे त्यांनी या पद्धतीने पाहू शकता. त्यांना इथे सर्व माहिती दिसू शकते आणि दिसणार आहे. त्यामुळे खूप जण प्रतीक्षा होते की स्टेटस कसं चेक करायचं. अगदी सोप्या पद्धतीने हे स्टेटस पाहण्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. फक्त रजिस्ट्रेशन नंबर असणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण आता हप्ताही पडायला सुरू झालेला आहे. त्याने प्रत्येकाने आपलं स्टेटस चेक करून पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.